हे एक पातेलं आणि आता त्यामुळे आधीच घालताना आपण थोडंसं मीठ कमीच घालायचं. आणि आता हे मी ह्यामध्ये साबुदाणा संपूर्ण घालून घेते. वरती घातलं जायचं. पण आता ह्या शहराच्या भागामध्ये आहे पळसाची पानं आणि ती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपल्याला कमीत कमी तो साबुदाणा बघा केवढा मोठा मोठा असा झालाय बघा. एक एक साबुदाणा अगदी फुलून आलाय. तर अजूनही ते होत आहे, पण हे आपल्याला असं थोडंसं खाली लागू नये म्हणून असं थोडंसं खाली हलवत राहायचंय, म्हणजे तळाला त्याच्या चमचा लागून असा आपल्या दाणा आता छान शिजलेला आहे. आणि किती पारदर्शी झालाय पहा. हे दिसत पण असेल की नसेल असं मला वाटतंय व्हिडिओ मध्ये, पण खूप सुंदर झालेलं आहे. आणि ही आपण तळली ना तर ती अगदी डबल येते फुलून, इतकी छान. कारण आपण ही त्याला छान भिजवलंय पण आणि छान शिजवलंय पण. आज मी उपवासाच्या साबुदाण्याच्या पळी पापड्या करणार आहे. आता आज हे खरं तर हे रात्रीचं दाखवते मी. हे मी उद्या पळी पापड्या करणार आहेत. आणि त्यासाठी पहा, मी हे आदल्या दिवशी रात्री हे साबुदाणे मी भिजत घालते. कसं आहे ना की आपल्याला हे साबुदाणे कमीत कमी 5-6 तास तरी भिजवायचे. आणि त्यासाठी आपण रात्री जर ते झोपण्याच्या आधी व्यवस्थित म्हणजे ते साबुदाणे भिजायला घातले तर सकाळपर्यंत ते व्यवस्थित अगदी छान भिजून अगदी मस्त फुललेले असतात. त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे की रात्री हे पहा, मी आता हे 1 किलो साबुदाणे घेतलेत आणि त्याच्यामध्ये अगदी म्हणजे 2-3 वेळा आपण अगदी पाणी घालून ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. कारण कसं आहे ना की पहिल्या 1-2 वेळा पहा आपण पाणी घातल्यानंतर त्याच्यावरती असा पांढऱ्या रंगाचं पाणी निघतं. तर हे संपूर्ण पाणी निघेपर्यंत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचं आहे. आणि आता संपूर्ण रात्र मी हे असंच एका बाजूला ठेवून देणार आहे भिजण्यासाठी. आणि भिजत ठेवण्याच्या वेळी पण आपल्याला त्या साबुदाण्याच्या वर अर्धा 1 इंच तरी कमीत कमी पाणी असायला हवं. असं थोडंसं वरती साबुदाण्याच्या पाणी येईल असं घालून आपल्याला हे संपूर्ण रात्र हे साबुदाणे भिजवून घ्यायचे. आता इथे पहा, हे स्वच्छ पाणी निघायला सुरुवात झाली आहे. आणि मग आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पाणी म्हणजे जे साबुदाणे आहेत ते धुवून घ्यायचे. फार चोळायचं नाही आहे यांना. आणि असं अलगद अगदी हाताने ते आपण संपूर्ण निथळून घ्यायचे. हे पहा. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास परिवारामध्ये मी कलासाधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. काल रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण साबुदाणा भिजवलाय. तर आपल्याला करायच्यात साबुदाण्याच्या उपवासाच्या पापड्या. त्यासाठी पहा, मी इथे हा साबुदाणा रात्री भिजत घातलाय. आपल्याला हा साबुदाणा कमीत कमी 5-6 तास भिजवायचा आहे. मग त्यासाठी मी काय केलं होतं की हा रात्री भिजत घातलाय. आपण संपूर्ण रात्र तो भिजवू शकतो आणि त्यामुळे तो जास्त छान भिजला जातो. आता हा पहा, इतका सुंदर हा भिजला गेलाय. आणि आता एक दाणा जर मी त्याचा घेतला आणि असा दाबला तर तो बघा किती मऊसूद अगदी ते भिजलं गेलंय. म्हणजे असा तो छान संपूर्ण आतपर्यंत मऊ भिजलेला असला पाहिजे. आतमध्ये अशी एक छोटीशी कधी काही वेळेला काय होतं, कणी राहते. तर तशी ती हाताला कणी नाही लागायला हवी. संपूर्ण आतपर्यंत मध्यापर्यंत तो छान असा भिजलेला असायला हवा. याच्याने आपल्याला साबुदाण्याच्या पापडीमध्ये दाताखाली अशी जर का कधीतरी अशी कणी लागल्यासारखी वाटते किंवा ते आपण केल्यानंतर किंवा तळल्यानंतर खाताना आपल्याला थोडंसं असं दातात ते
म्हणजे कडक असल्यासारखं जाणवतं. तर ते न होण्यासाठी आपल्याला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असायला हवा. आणि आता हा साबुदाणा मी काल 1 किलो साबुदाणा भिजवलाय आणि त्याचा फुलून बघा इतका झाला होता. मी थोडा साबुदाणा भिजवताना काय केलं होतं की थोडंसं वरती असं अर्धा इंच वगैरे पाणी येईल असं, म्हणजे आपण पेरभर तरी म्हणू तेवढं पाणी येईल असं मी त्याच्यावरती पाणी ठेवलं होतं साबुदाण्याच्या. आणि तो असा छान मऊसूत साबुदाणा मोकळा असा छान भिजलेला आहे. आणि आता ह्याला काय करायचं, आपल्याला संपूर्ण असा सोडवून मोकळा करून घ्यायचा. आणि मोकळा करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. आता पाणी प्रमाण किंवा काय हे सगळं मी पुढे दाखवतेच आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं की साबुदाणा फुलून किती झालेला आहे. तो आपण भिजत घालताना तर आपला 1 किलोचा घातला होता, पण तो फुलल्यानंतर किती झालाय हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपल्याला ह्या प्रमाणात आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचंय. तेव्हा आता मी पाणी घेतेय. आता हे पहा, मी असं एक मोठं पातेलं भरून पाणी घेतलंय आणि हे पाणी आता मी तापायला ठेवणार आहे. आणि हे छान असं पाणी एकदम गरम होऊन देणार आहे. एक उकळी येईपर्यंत जवळजवळ आपल्याला त्याला गरम करून घ्यायचंय आणि मग हे मोजून घ्यायचंय. मी मागच्या गव्हाचं पण आपण कुरडई जेव्हा केली होती तेव्हा पण मी हेच सांगितलं की पाणी आधी संपूर्ण अगदी कडक असं उकळतं म्हटलं तरी चालेल, ते पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं. त्याच्याने काय होतं की आपण जेव्हा एखाद्या ज्या पातेल्यात आपण करायला जाऊ त्या पातेल्यात जर आपण घेतलं पाणी तापायला आणि आपला थोडंसं जर वेळेचं मागे पुढे झालं आणि आपल्याला काहीतरी आपले असं होतं की एखादं काम चालू असताना दुसरं काम आपल्या त्यामध्ये येतं आणि मग थोडासा तो टायमिंग वाढून जातो, तेवढ्या वेळात ते पाणी वाफ बनून पण कमी होते. तर मग ते प्रमाण चुकतं आपलं. तसं होऊ नये म्हणून दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि ऐन वेळी जेव्हा आपण तो हे करणार आहोत, म्हणजे ते जेव्हा आपण शिजवायला घेणार साबुदाणा म्हणा किंवा चीक हटताना कुठल्याही पिठाचं गव्हाच्या असं किंवा काही, तर तेव्हा ऐन वेळी ते आपल्याला पाणी मोजून घ्यायचंय. फक्त सावधानीने करायचंय, कारण आपल्याला ते अगदी उकळतं किंवा कडक पाणी असतं ते, आणि ते अगदी म्हणजे व्यवस्थित शांतपणे हे काम करायचंय आपल्याला. तेव्हा आता पहा, मी हे पाणी गरम करून घेतेय आणि हा साबुदाणा मोकळा करून घेतेय. तर आता इथे पहा, ही पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आणि आता हे पाणी छान उकळी आलं की मी बाजूला काढून घेणार आणि त्यानंतर दुसरं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये जेवढा साबुदाणा आहे त्याच्या प्रमाणामध्ये पाणी ओतून घेणार आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहे. अजून थोडं पाणी उकळी आल्यानंतर आपण ते करायचंय. आता इथे पहा, पाणी उकळी यायला लागलेली आहे. आता ही छान उकळी आली, अजून थोडी यायला हवी म्हणून मी थांबली आहे. एकदम व्यवस्थित एकदम छान उकळी यायला पाहिजे, त्याला एकदम कडक पाणी असायला पाहिजे आणि मग आपल्याला पुढची सगळी प्रोसेस करायला सुरुवात करायची आहे. आता इथे पहा, छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता हे मी पातेलं बाजूला ठेवून घेते आणि इथे आता आपल्याला ज्यामध्ये हे साबुदाणे शिजवून घ्यायचेत आता, तर ते मी आता इथे ठेवून घेतेय. अशी छान पाण्याला उकळी काढून घ्यायची पहा. आता पहा, हे मोकळं पातेलं आहे आणि ह्याला मी सांडशीने पकडलंय आणि आता हे गरम पाणी मी ह्यामध्ये ओतून घेतेय. हे एक पातेलं आणि आता हे दुसरं पातेलं. अशी 2 पातेली मी आता सध्याला आता पुन्हा याला व्यवस्थित एकदा उकळी येऊन देणार. त्याच्यामध्ये मीठ घालायचंय आपल्याला आणि मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि हे गरम पाणी मी असंच इथे बाजूला ठेवलंय. जर आपल्याला शिजवताना
आपल्याला पाहायचंय पळी घालून, मी ते पुढे दाखवेलच, की त्याची आपल्याला पळीने ते घालायचं असतं पापड. तर पळीने घालताना ते असं खूप पांगलं पण केलं नाही पाहिजे, म्हणजे फार पातळही नको आणि एकदम घट्ट असा म्हणजे त्याचा पिठाचा गोळा असावा इतकंही ते घट्ट नको. म्हणजे त्याला किती पातळ हवं हे मी पुढे दाखवतीये. तर त्या पद्धती म्हणजे समजा जर घट्ट झालं तर थोडंसं पाणी घालण्यासाठी असावं, म्हणून हे पाणी आपल्याला थोडंसं गरम बाजूला ठेवायचंय. आता इथे पहा छान पाणी उकळलंय आणि आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अंदाजे मी 2 चमचे, म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याने असं 2 चमचे इतका मी मीठ घालून घेतलंय. आता हे जे मीठ घातलंय याला आपण थोडंसं प्रमाण कमी ठेवायचं, कारण आपल्याला हे वाळवणाचे पदार्थ आहेत आणि हे वाळल्यानंतर त्याचा थोडा खारटपणा वाढू शकतो. त्यामुळे आधीच घालताना आपण थोडंसं मीठ कमीच घालायचं. आणि आता हे मी ह्यामध्ये साबुदाणा संपूर्ण घालून घेतेय. आणि आता ह्याला छान शिजू द्यायचं आणि त्याला आपल्याला असं आहे ना पळीने घालता येईल इथपर्यंत शिजवायचंय. आता ह्याला छान शिजू द्यायचं, म्हणजे त्याला अजिबात कळी राहत नाही आतमध्ये. आपण भिजवलेला तर छान आहेच आहे तो साबुदाणा, पण तो शिजला पण चांगला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आता आपण त्याला थोडा वेळ शिजवणार. आता कसं आहे ना की पूर्वी ही वाळवणं वगैरे करण्यासाठी सुती वस्त्र अंथरून त्यावरती ही सगळी वाळवणं घातली जायची. पण आता पापड म्हणा किंवा कुरडया म्हणा ह्यामध्ये पाण्याचा अंश तसा फार कमी असतो. आणि आता आपण हे साबुदाण्याच्या पापड्या वगैरे जे करतोय यामध्ये पाण्याचा अंश थोडासा जास्त असतो. मग हे सुती कापडावर घातलं की कसं ते सगळं त्या कापडाला पाणी जो शोषून घेणार आहे किंवा त्याच्यातला सगळा अंश तो पाण्याचा त्यामध्ये जाणार आहे असं होऊ शकतं आणि खूप चिकट असतं हे. तर हे काही त्या कापडावरती घातलं जात नव्हतं किंवा ते सुती वस्त्रावरती घातलं जात नव्हतं. तर हे त्या काळामध्ये हे पळसाच्या पानावरती घातलं जायचं. पण आता ह्या शहराच्या भागामध्ये हे पळसाची पानं आणि सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपल्याला कमीत कमी 100 तरी असायला हवीत असं मला वाटतं, जर आपल्याला काही अशा गोष्टी करायच्या असतील तर. मग हे आपल्याला उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्याला प्लास्टिकचा वापर करावा लागतोय. परंतु त्या काळात किती छान गोष्टी होत्या की निसर्गातून ह्या गोष्टी आपल्याला मिळायच्या. आता पहा ह्याला पण पुन्हा छान उकळी आली आहे. तो साबुदाणा पहा केवढा मोठा मोठा असा झालाय बघा. एक एक साबुदाणा अगदी असा फुलून आलाय. तर अजूनही ते होत आहे, पण हे आपल्याला असं थोडंसं खाली लागू नये म्हणून असं थोडंसं खाली हलवत राहायचंय, म्हणजे तळाला त्याच्या चमचा लागून असा आपल्याला ते हलवायचंय. आणि छान असा आता मी दाखवते तुम्हाला. हा जर आपण चमचा घेतला आणि तो असं त्याच्यामध्ये घातला तर इथे पहा यावर काहीच नाही अजून दिसत आहे. यावर असा एक लेअर दिसला पाहिजे. ह्या चमच्यावरती आपल्याला असा छान एक त्या पिठाचा, म्हणजे आता हे साबुदाण्याचं जे आपण शिजवलेलं आहे तर ते असं त्याच्यावरती एक लेअर आला पाहिजे इतकं आपल्याला ते दाटसर करायचंय. आणि आता मला असं वाटत नाहीये की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागणार आहे, कारण पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही, कारण आता आपण ह्याला आधी अजून थोडं शिजवणार आहोत
आणि शिजवल्यानंतर पण आपल्याला थोडंसं त्याला अगदी इतकं उकळतं गरम अगदी ते घालायचं नाहीये आपल्याला, कारण हे मात्र आपल्याला प्लास्टिकवर घालायचं आहे. कारण कसं आहे ना की आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं आणि मग कापडावरती वगैरे घातलं तर ते पाणी सगळं त्या कापडामध्ये शोषलं जाईल. त्याच्यामुळे हे काही आपल्याला म्हणजे कापडावरती घालून चालणार नाहीये. तर हे मात्र मी प्लास्टिकवर घालणार आहे. आता थोडंफार काहीतरी आपल्याला म्हणजे काय म्हणतो ना की ते कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा कराव्याच लागणार आहेत, की इथे आपल्याला प्लास्टिकचा वापर करावा लागणार आहे. पण हे पटकन जितक्या आपल्याला वाळवता येतील ते वाळून झालं की लगेचच उलटवून घ्यायच्या आणि त्या बाजूने थोड्याशा असं म्हणजे आपण न चिकटणार असं झालं की लगेचच आपल्याला स्टीलचं जे काही आपल्या घरामध्ये परात असतील किंवा ताटं असतील तर त्यामध्ये काढून घ्यायचंय. म्हणजे फक्त आणि खूप गरम असताना आपल्याला ते घालायचं नाहीये. थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला ते घालायला सुरुवात करायची आहे. तर इथे पहा हे असं छान मी त्याला ढवळून घेते असं खालपासून, आणि खालपासून ते असं हलवणं खूप गरजेचं आहे. नाही तर खाली जर लागलं ना तर हा बघा इतका सुंदर पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे त्याचा. छान अशा पांढऱ्या शुभ्र पापड्या होतात. मग आपल्याला ह्या फक्त मिठाच्या करायच्या आहेत की ह्याच्यामध्ये जिरं घालायचंय किंवा मग मिठाचं आणि जिराच्या करायच्या का त्याच्यामध्ये पण पुन्हा आपल्याला थोडंसं तिखट चव हवी असेल तर मग लाल मिरची पावडर घालायची आहे का हिरव्या मिरचीची थोडीशी अशी भरड करून त्यात घालायची आहे, ही आपापली आवड असू शकते. ह्याच्यामध्ये मी काय घालतेय की नाही घालते मी पुढे दाखवतेच तुम्हाला. आता पाहूयात आपण कसं होतंय ते. आता इथे पहा हे जवळजवळ ट्रान्सफर होत आले, म्हणजे ट्रान्सपरंट म्हणजे आपण पारदर्शी होत आले असं समजूयात. आणि समजूयात म्हणजे झालेच आहेत ते. आणि अगदी जेवढा दाणा होता ना त्याच्या डबल फुगून तो मोठा झालेला आहे. तेव्हा आता हे होत आलंय असं ह्याची एक आपण साईन म्हणू शकतो की हे आता आपण साबुदाणा शिजून व्यवस्थित झालेला आहे. आणि इथे पहा असं एक त्याच्यावरती चमच्यावर असा एक थर येतोय. तर हे येणं फार गरजेचं आहे. अजून 1-2 मिनिटं आपण फक्त त्याला शिजवूयात आणि त्यानंतर आपल्याला हे उचलून बाजूला ठेवून घ्यायचंय. आता हे खूप गरम आहे. एवढं गरम आपल्याला ते प्लास्टिकवरती घालायचं नाहीये. आता हे पहा असं चमचा पण हलवता नाही ना आता मला. मगाशी आपण पटकन हलवलं जायचं पण आता ते जरा घट्ट झाल्यामुळे थोडंसं असं आपल्याला जाणवतं हाताला सुद्धा हलवताना की आता ते थोडं दाटसर झालेलं आहे. हे पहा आणि साबुदाणा सुद्धा अगदी पारदर्शी झालेला आहे. तर ही जी त्याची साईन आहे ना की साबुदाणा पारदर्शी झालाय पहा, पांढरा दिसत नाहीये. तर म्हणजे आपले साबुदाणे छान शिजलेत सुद्धा आणि फुलून डबल झालेले जवळजवळ. हे पहा आता मी हे खाली उतरवून घेते आणि थोडं त्याला थंड होऊन देते. हे पहा असं दाटसर झालेलं आहे ते. चमच्याने दाखवते. हे पहा आणि यावर असं अशी रेष येते त्याच्यावरती. तर ही आपण रेष जर केली तर ते मिसळलं गेलं नाही पाहिजे. हा भाग आणि हा भाग हा मिसळला गेला नाही पाहिजे. हा वेगळा वेगळा राहायला पाहिजे. म्हणजे हा आता बरोबर ह्याची म्हणजे थिकनेस जी झाली आहे त्याची आपण जे म्हणू ना की खूप जाड असं पातळ नाही किंवा खूप घट्ट नाहीये. तर हे व्यवस्थित आहे. फक्त आता ह्याला थोडंसं कोमट होऊन द्यायचं आपल्याला आणि मग आपण ते पळीने छान घालून घ्यायचंय. आता इथे पहा मी ही जी कढई ठेवलेली आहे यामध्ये आता मी हे जिरं घेतलंय पहा. तर हे जिरं मी आता ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे. काही जण तसेच घालतात, मी थोडंसं भाजून घालते. कारण कसं आहे की त्याचा थोडासा
स्वाद वाढतो. आणि आपल्याला हे पाण्यामध्ये, म्हणजे आपण जेव्हा पाणी उकळलं तेव्हा काही जण घालतात, तर मी तेव्हा घातलेलं नाहीये, किंवा साबुदाणा शिजतानाही मी घातलेलं नाहीये, किंवा मी ते गॅसवर हे असताना मी घातलंच नाहीये. आणि अगदी 2 मिनिटं ते गरम होईतच मी त्याला भाजून घेतलंय. आणि ह्या जिऱ्याला आता आपल्याला काय करायचंय की जेव्हा आपण पळीने घालायला सुरुवात करू ना, तेव्हा फक्त 2 मिनिट आधी आपल्याला हे त्याच्यामध्ये, आणि खूपही घालायचे नाहीत, कारण जिरं पण कसं आहे, खूप जर आले ना दाताखाली तर तेही चांगलं लागत नाही. फक्त थोडं स्वादासाठी आपल्याला ते, आणि मिसळताना पण बघायचं की आपल्याला ते कितपत त्यामध्ये जास्त वाटतात, कमी वाटतात. थोडेसे कमी झाले तरी चालतील, पण खूप जास्त त्यामध्ये घालायचे नाहीयेत. आता हे असं छान ह्यालाही थंड होऊन देते मी, आणि पुढे काय करते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे असं थोडंसं आता जसं जसं थंड होईल ते अजून थोडंसं दाटसर होईल. आणि हे पहा, त्या पळीवर असा छान त्याचा थर येतोय. आणि ते थंड झालं की खाली आपण प्लास्टिकवर घालायला पण आपल्याला थोडंसं बरं पडेल. खूप गरम प्लास्टिकवर आपल्याला घालायचं नाहीये. आता इथे पहा, मी मिरच्यांची अशी भरड करून घेतली आहे. खूप पेस्ट करायची नाही आपल्याला, त्याची अशी जाडसर भरड करायची. हाताने कुटून जरी केलं तरी चालेल, किंवा मग आपल्याला मिक्सरवर असं पल्स मोडला चालू बंद करून अशी थोडीशी जाडसर. आणि आपण जेव्हा आता हे करायला घेणार आहेत ना, पळीने जेव्हा आपण घालायला घेऊ पापड, तेव्हा ते ऐनवेळी आता ही मिरचीची भरड आणि हे भाजलेलं जिरं आपण त्यात घालून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की ह्या साबुदाण्याचं जे आपण बनवलेलं आहे ना, ह्याचा रंग बदलणार नाही. नाहीतर मग जर जिरं घातलं आपण आधी पाण्यामध्ये, किंवा तर त्याचा पिवळसर रंग येऊ शकतो किंवा येतो. आणि मिरची घातली तर हिरवट रंग येऊ शकतो. तर पांढऱ्या शुभ्र दिसण्यासाठी आपल्याला हे असं ऐनवेळी करायचं फक्त. आता इथे पहा, मी हे असं खाली एक बेडशीट अंथरून घेतलंय, आणि त्यावरती आता मी हा कागद घालून घेतलीये. आणि कोपऱ्याला असं मी आहे ना थोडं वजन ठेवून घेते, म्हणजे ते उडणार नाहीये. खालचा कागद अगदी ताट घालून घ्यायचा आपल्याला, जेणेकरून ते व्यवस्थित ओघळणार नाही तिकडे तिकडे, त्याचा आकार व्यवस्थित राहील असं. आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय. आणि या ज्या काही गोष्टी आपण मगाशी हाताखाली घेतल्या होत्या, त्या सगळ्या खाली ठेवून घ्यायच्यात. खूप जाड घालायचं नाही आपल्याला, एकदम पातळ असं घालायचंय. आणि थोडंसं लवकर लवकर घालायचंय, कारण ते लवकर दाटायला सुरुवात होते. साबुदाणा आता छान शिजलेला आहे आणि किती पारदर्शी झालाय पहा. हे दिसत पण असेल की नसेल असं मला वाटतंय व्हिडिओमध्ये, पण खूप सुंदर झालेलं आहे. आणि ही आपण तळली ना तर ती अगदी डबल येते फुलून, इतकी छान. कारण आपण ही त्याला छान भिजवलंय पण आणि छान शिजवलंय पण. आता थोडंसं लेकीला मला वाटतंय आपण सांगायला हवं की एक पळी भर तुम्ही घालून पहा बरं, असं वाटतंय तुम्हाला.
खूप मोठं नाही करायचं, छोटं करायचं. ते आपल्याला वाटताना असं वाटतं की एवढा पापड दिसायला पाहिजे, तसं नाहीये. ते अगदी छोटं छोटं, त्या पळीमध्ये 2 होतात, हे लक्षात ठेव. एका पळीमध्ये 2 होत आहेत. ते खूप मोठे झाले, आता छोटे कर. मी पण जरा मोठंच घातलं म्हणायचं, पण थोडस छोटं कर. हा, बस बस बस. हे पांगवायचं. थोडस घालून मोठं. असं एकावर एक पण ती आली नाही पाहिजे. एवढंच घालायचं आणि असं पांगवायचं. शक्यतो लहान लहान करायच्या, म्हणजे त्या फुलतात अशा छान. सांडू नको. त्याला म्हणायचं साबुदाण्याचे पळी पापड. अजून बरेच प्रकार आहेत. बटाटा घालून करतात, याच्यात बटाट्याचा कीस घालतात काही जण, पण मी अगदी साधे साधे केलेले, तेच छान वाटतात खायला. पण सगळ्यात आपण बटाटा बटाटा असं तिकडचे साबुदाणे उचल ग खाली, ते चिकटले की ना ते परत निघता निघता. बस बस, फार मोठं नको करू. भाभी तू नको येऊ इकडे. भाभी टाकतेच. मग मी करू का आता पटपट? खूप वेळ जाईल. असे छोटे छोटेच घालायचे, कारण ते अजून थोडस लहान जरी केलं ना तरी ते बरं होईल. हे पहा, हे एवढे असे झालेत. आणि हे माझं पिल्लू हे पण पळीने. हे पहा, सुंदर असा ह्यात काहीच अगदी जादूटोणा नाहीये. पळीने घातलं की अगदी, आणि अगदी अर्धा पाऊण तासात एवढे सगळे 1 किलोचे झालेले आहेत. थोडेसे मी इतर ठिकाणी पण घातलेत. आता हे पहा, मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर मिसळून मी असं हे 2 ताटांमध्ये ठेवलं होतं. आणि आता पहा ते काय झालंय. हे रात्रभर मी असंच ठेवलंय, आणि आता पहा, हे अगदी असं केलं तरीही सांडत नाहीये. त्यामुळे आता हे आपल्याला काय करायचंय, तर एखादा चमचा वगैरे घ्यायचा. हा मी असा फोर्क घेतलाय, आणि हे आपल्याला असं खरवडायचंय, म्हणजे ते एकाच जागी बसलं नाही पाहिजे. कारण आपल्याला ह्याची पावडर करायची, ह्याची पोळी नाही करायची. पोळी करायची असती तर आपण ते तसंच सेट करायला ठेवलं असतं, पण आपल्याला हे पहा, हे असं. आणि ही प्रोसेस आपल्याला जवळजवळ 3-4 दिवस तरी करायची. आता 3-4 दिवसांनंतर मी तुम्हाला दाखवेलच की त्याची पावडर कशी करायची ते. पण आता हा दुसरा दिवस आहे, तर मी तुम्हाला हे फक्त असं आपण काय करायचंय हे पुढचे 3-4 दिवस हे मी इथे तुम्हाला दाखवतेय. सगळ्या 2ही ताटांचं मी तसंच करून घेतलंय, आणि मी 2च ताटांमध्ये हे ठेवलं होतं. अजून एका ताटात ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण
नंतर मला वाटलं काही आवश्यकता नाहीये तसं. हे पहा, आणि हे मी छान असं दुसऱ्या दिवशी सोडवून घेतलंय. म्हणजे त्याची आपण अशी हे ना सोडवून गाठी होऊन द्यायच्या नाहीयेत, जेवढं आपल्याला ते सोडवता येईल तेवढं सोडवायचं. तेव्हा आता मात्र या ब्लॉगची मी इथेच सांगता करते, आणि ह्याची पावडर कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. नक्की पहा. आणि काल म्हटले होते खरं तर ब्लॉग संपवते, पण मला असं वाटलं की आपण हे दाखवून ब्लॉग संपवावा, तेव्हा मी या ब्लॉगची इथेच सांगता करते आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का, हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी युट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.